नमस्कार, मी ऋतुराज फडके। गेल्या काही दिवसात सोलापूर, धाराशिव या ठिकाणी जो काही ओला दुष्काळ पडलेला आहे आणि आपला कुटुंब प्रमुख, आपला शेतकरी मित्र हा अडचणीत आहे आणि या कुटुंब प्रमुखाला, या शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही कल्याणमधले काही कलाकार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा आम्ही काही मदत सोलापूर आणि धाराशिव इथे पाठवणार आहोत। त्या मदतीमध्ये आम्ही एक किट तयार करतो आणि त्या किटमध्ये आम्ही फरसाण, पार्लेजीची बिस्किट, साबण, ब्रश, टूथपेस्ट इत्यादी आम्ही वस्तू त्याच्यामध्ये त्या किटमध्ये आम्ही घालणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा मदत करायची असेल तर तुम्ही शंकरराव झुंजारराव संकुल, तळमजला म्हणजेच आचार्य अतरंग मंदिर कल्याण इथे तुम्ही या। संध्याकाळी 4 ते 10 या वेळेत आम्ही इथे असणार आहोत। तुमची जी काही मदत असेल ती मदत इथे आम्ही स्वीकारू। ही मदत 30 तारखेच्या रात्रीपर्यंत 10-11 वाजेपर्यंत आम्ही स्वीकारू, कारण की 1 तारखेला ही मदत कल्याणमधनं धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी जाणार आहे। तर आपला कुटुंब प्रमुख, आपला शेतकरी मित्र हा अडचणीत आहे, त्याला ह्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मदत करा, यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, हे आवाहन करतोय। तरी जास्तीत जास्त संख्येने मदत करा। नमस्कार, मी प्रसाद दाय। मागे 2 व्हिडिओमधनं केलेल्या आवाहनानंतर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेच्या सहकार्यामुळे मी आणि माझा मित्र ऋतुराज फडके आम्हाला एका गोष्टीमध्ये अत्यंत यश आलंय, जे आपल्याला माहिती आहे की आम्ही पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करतो आहोत। आज आम्ही आत्ता 200 कुटुंबांना पाठवता येतील एवढे किट्स रेडी केले आहेत, पण मला माहिती आहे की ही मदत खूप तुटपुंजी असणार आहे। अजूनही आवश्यकता आहे की कमीत कमी 600 ते 700 किट्स हे तयार झाले पाहिजेत आणि हे पाठवले गेले पाहिजेत। मदतीचा ओघ चालूच आहे। मला खरंच सांगायला आनंद होतोय की मराठी चित्रपट नाट्यसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी भरभरून मदत केली आहे। अजूनही मदतीची आवश्यकता आहे, कारण मी मगाशी म्हणालो तसं की आपल्याला एक साधारण 600 ते 700 किट्सचा टप्पा गाठायचा आहे। तर पुन्हा एकदा सांगतो की 30 सप्टेंबरपर्यंत दुपारी 4 ते 8 या वेळेमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा कल्याण, शंकरराव झुंजारराव संकुल म्हणजे आचार्य अतरंग मंदिर इथे आपण ती जमा करू शकता। आपण वस्तू स्वरूपात देऊ शकता किंवा आपण जर आपल्याला निधी द्यायचा असेल तरीही आपण तो मला प्रत्यक्ष मेसेज करू शकता। आपल्याला एक जीपे नंबर दिला जाईल, त्या जीपेवरती आपण ती रक्कम पाठवू शकता। आपण पाठवलेल्या रकमेचा विनियोग कसा झाला याचेही अपडेट्स आपल्याला लगेचच दिले जातील। धन्यवाद।